श्रीराम समर्थ. माणूस प्रवासाला निघतो तेव्हा कपडे, पैसे, खायचा डबा, अगदी पान, तंबाखू आणि चुन्याची डब्बी सुद्धा आठवणीने बरोबर घेतो. प्रवासात चुन्याची डब्बी विसरली तरी माणसाचा जीव कसा तिथी तुटतो त्याला ती गोष्ट सतत आठवत राहते. पण जरा स्वतःच्या छातीवर हात ठेवून विचार करा, आयुष्याच्या या एवढ्या मोठ्या प्रवासात आपण देवालाच विसरलो आहोत याची हळहळ आपल्याला कधी वाटली आहे का? आपल्याला देवाची अशी नड कधी भासली आहे का? साक्षात श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी आपल्या अत्यंत लाडक्या प्रवचनात हाच प्रश्न विचारलेला आहे. महाराज म्हणतात, ज्या गोष्टीवर आपले प्रेम असते तिच्या आपल्याला नड लागते, मग देवघरातल्या देवाची आपल्याला नड का वाटत नाही? देवाची नड कशी निर्माण होते? नामाचा सहवास कसा ठेवावा आणि नाम घेता घेता सामान्य माणूस मुमुक्षू, साधक आणि सिद्ध कसा बनतो? चला आजच्या या अत्यंत अंतर्मुख करणाऱ्या महाप्रवचनातून सखोल समजून घेऊयात. तर नमस्कार रामभक्तांनो, आपल्या श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज अमृतवाणी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण महाराजांच्या एका अतिशय व्यावहारिक आणि डोळ्यात अंजन घालणाऱ्या विचारावर चिंतन करणार आहोत. महाराज एका माणसाचे सुंदर उदाहरण द्यायचे. एक माणूस प्रवासाला निघाला. त्याने कपड्यांची पेटी घेतली, खाण्याचे डबे घेतले. तो पान तंबाखू खाणारा होता म्हणून त्याने तेही साहित्य बरोबर घेतले. गाडी सुरू झाली, वारा सुटला आणि काही वेळाने त्याला पानाची आठवण झाली. त्याने खिशात हात घातला, गाठोडे हुडकले आणि त्याच्या लक्षात आले की तो चुन्याची डबी घरीच विसरलेला आहे. आता विचार करा भक्तांनो, ती चुन्याची डबी केवढीशी, काही पैशांची, पण ती विसरल्यामुळे त्या माणसाची काय अवस्था झाली. तो माणूस अत्यंत अस्वस्थ झाला. सामान पुन्हा पुन्हा हुडकू लागला. डब्यात कुठे काही पडण्याचा आवाज झाला की त्याला वाटायचे माझी चुन्याची डबी पडली की काय. बाजूचा प्रवासी त्याच्याशी बोलायला आला तरी त्याला वाटायचे की हा मला चुना हवा आहे का म्हणून विचारत तर नाही ना. महाराज हसून विचारायचे, त्या साध्या चुन्याच्या डबीसाठी त्या माणसाच्या जीवाला इतकी चुटपुट लागली कारण त्याचे त्या पानावर प्रेम होते. पण ज्या देवाने आपल्याला हा श्वास दिला, हे शरीर दिले, त्या देवाची नड आपल्याला कधी अशी लागली आहे का? आपण रोज देवाला विसरतो, पण आपल्याला त्याची हळहळ का वाटत नाही? आपण आपल्या घरातील प्रत्येक वस्तूला माझी म्हणतो. माझी गाडी, माझे घर, माझी बायको, माझी मुले. घरातील प्रत्येक वस्तूची आपल्याला इत्थंभूत माहिती असते. कुठे काय ठेवले आहे तेही आपल्याला आठवते. पण गोंदवले महाराज अत्यंत करुणेने विचारतात, देवघरात रोज ज्या देवाची आपण पूजा करतो, ज्याच्या पुढे दिवा लावतो, तो देव आपल्याला कधी आपलासा वाटला आहे का? जर देवच आपल्याला आपलासा वाटत नसेल तर देवाचे प्रेम आपल्या हृदयात कसे निर्माण होणार? महाराज सांगायचे, देवाचे प्रेम लागायला हवे असेल तर आधी या जगाची आशा सोडली पाहिजे. व्यवहार सोडू नका, प्रपंच प्रामाणिकपणे करा, पण विषयांकडे गुंतणारी आपली जी वृत्ती आहे ती तिथून काढून भगवंताकडे गुंतवा. देवा वाचून माझे अडते, देवा वाचून माझे नडते, असा अथांग भाव मनात निर्माण झाला पाहिजे. आता प्रश्न असा येतो की देवाचे हे प्रेम कसे निर्माण होणार? ज्या गोष्टीची आपल्याला नडच वाटत नाही तिची आवड कशी निर्माण होणार? यावर महाराजांनी अत्यंत सोपे आणि मानसशास्त्रीय रहस्य सांगितलेले आहे. ते म्हणजे सहवास. महाराज म्हणायचे, ज्याचा आपण सहवास करतो त्याचेच आपल्याला प्रेम लागते. आपण व्यवहारातही पाहतो. रेल्वेच्या प्रवासात आपल्याला एखादा अनोळखी माणूस भेटतो. 3 ते 4 तास आपण त्याच्या शेजारी बसतो, गप्पा मारतो, सुखदुःख वाटून घेतो. जेव्हा त्याचे स्टेशन येते आणि तो उतरायला लागतो तेव्हा आपण आपोआप म्हणतो, अहो तुमच्याबरोबर वेळ कसा गेला कळलेच नाही. तुम्ही अजून थोडे लांब असता तर किती बरे झाले असते. महाराज विचारायचे, केवळ 3 ते 4 तासाच्या प्रवासातील सहवासाने जर एका अनोळखी माणसाचे एवढे प्रेम निर्माण होते, तर मग साक्षात परब्रह्म असणाऱ्या भगवंताचा जर आपण अखंड सहवास ठेवला तर त्याचे किती अखंड प्रेम आपल्याला लाभेल. आणि भगवंताचा सहवास कसा ठेवायचा? तर त्याच्या नामाचा सतत सहवास ठेवून. भगवंताच्या सहवासात राहायचे म्हणजे नेमके काय? महाराज सांगायचे, नामाचा सहवास ठेवणे म्हणजे
मुखाने सतत श्रीराम जयराम जय जयराम म्हणणे आणि अंतकरणातून अहमपणाचा त्याग करणे. मी करतो, माझ्या बुद्धीने होते ही भावना सोडून द्या. करता करविता राम आहे ही भावना दृढ करा. मी जे जे काम करतोय ते त्याच्या कृपेने होत आहे असा विचार मनात रुजवा. जेव्हा तुम्ही अशी कळकळीची हाक रामाच्या कानावर पडेल तेव्हा तो स्वतः आनंदाने तुमच्यापाशी धावत येईल. महाराज भक्तांना बजावून सांगायचे, नामाने काय होणार आहे असे संशयाचे विचार मनात सुद्धा आणू नका. नामात किती प्रचंड ताकद आहे हे शब्द ऐकून कळणार नाही. त्याचा अनुभव नाम स्वतः घेऊनच पाहावा लागतो. ज्याने नामाचे प्रेम जोडले त्याने साक्षात भगवंतालाच आपलेसे केले. प्रवचनाच्या शेवटी महाराजांनी साधकाच्या आध्यात्मिक प्रवासाचे सर्वात मोठे रहस्य उलगडून दाखवलेले आहे. महाराज म्हणतात, नामस्मरण करता करता मनुष्य क्रमाक्रमाने प्रथम मुमुक्षु, मग साधक आणि पुढे सिद्ध होतो. हा प्रवास कसा होतो चला तर समजून घ्या. एक मुमुक्षु, मोक्षाची इच्छा तीव्र असणारा. सुरुवातीला माणूस जगात दुःखी असतो. तो नामाचा जप सुरू करतो तेव्हा त्याच्या मनात विषयांचा कंटाळा येतो आणि मला या संसारातून मुक्त होऊन देव हवा अशी तीव्र तळमळ लागते. या अवस्थेला मुमुक्षु म्हणतात. 2. साधक, अखंड प्रयत्न करणारा. हळूहळू तो नामात रमू लागतो. उठता बसता काम करताना त्याचे नाम चालू राहते. मनातील वाईट विचार गळून पडतात. तो चिकाटीने नाम घेतो. याला साधक म्हणतात. 3. सिद्ध, भगवद रूप झालेला. आणि नामस्मरण करता करता एक क्षण असा येतो जिथे नाम घेणारा आणि नाम वेगळे राहतच नाहीत त्याचा अहंकार पूर्णपणे विरघळून जातो. तो जिथे पाहिल तिथे त्याला रामच दिसू लागतो. तो साक्षात सिद्ध बनतो. एका साध्या नामात माणसाला सामान्य जीवातून साक्षात शिव बनण्याची ताकद आहे. भक्तांनो, आजच्या या अमूल्य विचारांचा गाभा एवढाच आहे. जशी आपल्याला जेवणाची, कपड्यांची, पैशांची आणि मान सन्मानाची नळ वाटते तशी दिवसभरात एकदा तरी देवा मला तुझी गरज आहे अशी नळ वाटलीच पाहिजे. जर देवाची आठवण झाली नाही तर मनाला चुन्याच्या डबीसारखी चुटपुट लागली पाहिजे. ही चुटपुट निर्माण होण्यासाठी आजपासूनच मुखाला रामनामाचा सराव लावा. गाडीत बसताना, चालताना, भांडी घासताना, दुकानात बसताना मनात श्रीराम जयराम जय जयरामचा जप चालू ठेवा. नामाचा सहवास वाढला की देवाची आवड निर्माण होईल आणि आवड निर्माण झाली की प्रपंचात परमार्थाचा आनंद प्राप्त होईल. तर भक्तांनो, गोंदवलेकर महाराजांच्या या उपदेशाप्रमाणे आजपासूनच नामाचा अखंड सहवास धरूया आणि देवाला आपलेसे करूया. तर आजचे हे जीवन बदलणारे प्रवचन तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये श्रीराम समर्थ किंवा श्रीराम जयराम जय जयराम लिहून नक्की कळवा. व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ सर्व आपल्या मित्रपरिवारांना आणि भक्तांना शेअर करा. आणि अशाच नवनवीन रसाळ कथाळ प्रवचनासाठी आपल्या श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज अमृतवाणी या चॅनलला सबस्क्राईब करा. बोला श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय. साक्षात परब्रह्म श्री रामचंद्र महाराज की जय.